धुरंधर. त्याचप्रमाणे मागे जायला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्यांनी अफलातून फलंदाजी केली असा नवयुग संघाचा फलंदाज दीपक चव्हाण यांनी यायचं आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. या ठिकाणी आपण पहिला चेंडू पाहतोय. विकासला काय माघारी परतवलंय. बॅकवर्ड पंच केला होता त्या ठिकाणी डिफेन्स वरती आला होता कल्पेश. कारण पहिला चेंडू कारण 4 षटकांचा सामना आहे आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत बॅटिंग करायची. सर मी तत्पूर्वी विनंती करतोय की सन्माननीय मंगेशजी भागणे त्याचप्रमाणे मनीषजी लोंढे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्री भगवंतदादा पाटील साहेब यांचा मायेची शाल आणि प्रेमाचा गुलदस्ता देऊन त्या ठिकाणी सर मॅन ऑफ द मॅच मी भगवंतदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी दीपक याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. पहिला चेंडू या ठिकाणी बॅकफुट वरती पंच केला होता. त्याचप्रमाणे सर्वाधिक षटकार हा देखील पारितोषिक दीपक याच्या नावावर आणि त्याचा कॅश प्राइज स्वीकार करायचा आहे. यावेळेस मात्र विकासाचा कायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आटली काढा लागली होती. चेंडू मात्र शॉर्ट फायनलच्या दिशेला विसावला. 1 धावेवरती विकासने मात्र आपलं खातं ओपन केलंय. आणि त्याचप्रमाणे या मागील सामन्यातील सर्वाधिक चौकार ज्याच्या नावावरती होय जसा नवयुग संघाचा सलामीवीर निकेत यांनी यायचं आणि आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय. त्याचप्रमाणे सर्वाधिक षटकारचं कॅश प्राइज सुद्धा आपण दीपक याला प्रदान करतोय ते त्यांनी स्वीकार करायचं आहे. त्याचप्रमाणे चौकाराचं पारितोषिक कॅश प्राइज न्यायला विनंती करतोय. निकेत यांनी यायचं आपल्या चौकाराचं कॅश प्राइज घेऊन जायचंय. मी मनीषजी लोंढे यांना विनंती करतोय त्यांनी त्यांना कॅश प्राइज द्यायचंय. त्याचप्रमाणे सर्वाधिक विकेट प्रथमेश याला विनंती असेल त्यांनी सुद्धा यायचंय. मला वाटतं या सीझन मध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी केली होती प्रथमेश यांनी. यावेळेस मात्र स्वर मारा पाहतो आपण धुरंधर याचा स्वर धाऱ्यांमध्ये धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाले 6 या अंकावरती पोहोचले. या ठिकाणी क्षेत्रश्याम पाहतो. या ठिकाणी सुंदर बॅकअप दिलं जात होतं. नागेश पानकर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव मात्र पूर्ण केले. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकले. 9 धावा. बरोबर आहे. 7 धावा आहेत. 7 धावा. जरा पुढे चेंडू पाहतो आपण. या ठिकाणी चेंडूला ट्रॅव्हल केलंय. फाईन देखील दिशेला चेंडू जाते. पाहूया येतोय का चौकार येतोय की षटकार येतोय पाण्यामध्ये पाहावं लागेल. या ठिकाणी मात्र प्रयत्न सुरेख होता. प्रयत्नात अपयश आले. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय चौकार. डीजे याला वेळ खर्च करायचा नाही मित्रा. पुढे गोलंदाज पाहूया. मला वाटतंय बंटी. त्याचप्रमाणे अजिंक्यताराचे सन्माननीय संचालक प्रमुख अनिलजी मांजरेकर साहेब यांना विनंती असेल आपण स्टेजकडे स्थानापन्न व्हायचंय. चला पुढील गोलंदाज आलाय बंटी. धनराज जर्सी नंबर 70. पाहूया स्ट्राईक वरती विकास.
यावेळी सुरेख चेंडू फटकावला, पाहूया झेल होते का त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक काहीसा दोन धावा मात्र विकास याने पूर्ण केले. 2 धावाने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचले. 13 या अंकावरती. बिनबाद 13. दुसरे षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण. पुढील चेंडू या ठिकाणी कायसा स्वर मारा. चेंडू जातोय यष्टीरक्षकाला चकमा देऊन वाईट प्लस येतोय चौकार. 5 धावांवर धावसंख्या मात्र धावले. धावसंख्या पोहोचले 18 या अंकावरती. डीजे साईक वरती मात्र चला पुढील चेंडू पाहतो आपण. पुन्हा कल्पेश यासाठी असेल बंटियाचा. पुन्हा एकदा घोटना टेक तमाशा देखचा प्रयत्न आहे. पाहूया चेंडू जातोय का. चेंडू जातोय. 1 बाउंस सीमा रेषे बाहेर येतोय. खन 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 खनित चौकार. डीजे त्या ठिकाणी मात्र डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेला होता. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती बघत राहिले होते. कोणत्याही क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी ट्राय केलं नव्हतं. यावेळेस मात्र जर्सी आपण 17 मध्ये गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू होता खोदून काढला. एक मिनी हेलिकॉप्टर उडाला होता. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी चकवा देऊन ढेंगा काढून चेंडू गेला होता आणि 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केला होता. 3 धावाने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 26 या अंकावरती. चला चला थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. या सामन्याला थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आपण पाहतोय यावेळेस काहीसा आकोरपटाचा चेंडू होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आलंय. यश आले ते धनराज याला निर्धाव चेंडू राखण्यामध्ये. बराच वेळानंतर या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. साईकवरती पुन्हा असलेले विकास. नॉन साईकला मात्र कल्पेशला पाहतोय आपण. यावेळेस बॅटची कडा घेतली. त्या ठिकाणी प्रयत्न सुंदर होता. प्रयत्नात अपयश आले. कैलास कापरे यांच्या पायाला दुखापत आहे. त्या ठिकाणी आपण थर्ड मॅन शॉट थर्ड मॅन त्या ठिकाणी पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण करताना झेल पकडण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात मात्र अपयश आले. दुसरा चेंडू दुसरे षटक समाप्ती झाले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 27 धावा. त्वरित आपण पुढील गोलंदाज लवकर पाचारण करायचंय. 27. पुढील चेंडू घेऊन येते सूरज.
चला सूरज थोडा स्पीडअप घ्यायचंय. स्ट्राईक वरती आपण विकास पाहतोय. सूरज विरुद्ध विकासची ही लढत. काहीसा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खराब यष्टीरक्षण निर्धाव चेंडू होता. एक चोटी धाव मात्र 22च्या रूपाने घेण्यात यश आले ते कल्पेश आणि विकास त्याला. स्ट्राईक वरती मात्र कल्पेश गेलाय. कल्पेशची बॅट बघूया कशा प्रकारे बोलते. सूरज या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया झेल पकडला जातो का. गोलंदाज येतोय. क्षेत्ररक्षक येतोय. बंटी क्षेत्र चेंडूवरती आहे. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावाने धावसंख्या मात्र पोहोचली 30 वरती. 30 धावा. पुढे चेंडू पुण्याला कल्पेसाठी आकुळ पटाला चेंडू होता. चेंडूला ढकलले काव करणारा अरविंद चेंडू खाली येईल. तत्पूर्वी मला वाटतं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धाव्याने धावसंख्या मात्र एकेरी दुहेरी धावांवरती या ठिकाणी भर दिला जातोय कारण 4 षटकांचे सामने आहेत. सुरेख चेंडू होता. ठिकाणी यष्टीवरती आदळला असता परंतु या ठिकाणी शरीर यष्टीवरती आदळला आणि निर्धाव चेंडू सांगता झाले. चला पुढील चेंडूचा सामना आपण पाहणार आहोत. कल्पेश विरुद्ध सूरज. आकुडपटाचा चेंडू आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धावा मिळतात. अवांतर धावेने मात्र धावसंख्येत भर झाले. धावसंख्या 33 या अंकावरती पोहोचले. काहीसा संत गतीने चालेल हा सामना असेल. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण खराब झालंय. कल्पेशला जीवनदान भेटलंय. कल्पेश कितपर्यंत या जीवनाचा फायदा घेतोय. चेंडू खाली मात्र कोणत्याही प्रकारचा हालचाल करायची नव्हती. फक्त झेल पकडायचा होता परंतु खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धाव मात्र घेण्यात यश आले. यानंतरचा होणारा सामना असेल. पहिला कॉल असेल नाणेफेकीसाठी. धराई जागमाता क्रिकेट संघ दमामे विरुद्ध एबीसीसी क्रिकेट संघ भागनेवाडी. चला पुढील गोलंदाज पाहूया आपण कोण येत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचले. 34 सुरेख षटक आहे. हटवले गेले ते. सूरज याच्याकडून फक्त 7 धावा खर्च झाले त्या षटकामध्ये. त्याचप्रमाणे आपण वळतोय अतिथी देवो कक्षाकडे ज्यांचं या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती लाभली. सन्माननीय भगवानदादा पाटील साहेब यांचा सत्कार होतोय. मी सन्माननीय विद्यमान अध्यक्ष त्याचप्रमाणे सन्माननीय अनिलजी मांजरेकर साहेब यांना विनंती करतोय आपण दोघांनी सन्माननीय बेडेकर साहेब यांचा चंद्रकांतजी बेडेकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतोय. मी सन्माननीय संचालक प्रमुख अनिलजी मांजरेकर आणि अध्यक्ष मंगीजी भागणे यांना विनंती करतोय त्यांनी बेडेकर साहेबांचा मायेची शाल आणि प्रेमाचा गुलदस्ता देऊन सत्कार करायचा आहे. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा घेण्यात यश आले कल्पेश याला. वैयक्तिक 22 धावांवरती खेळतोय कल्पेश. अजून आपण पाहूया स्ट्राईक वरती आलाय. गोलंदाजी मार्क वरती आलाय ऋषी.
पुन्हा एकदा आकुड पडलेला चेंडू, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक येईल. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये. कल्पेशला माघारी परतावं लागेल. सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल्या संघाला लागलेला पहिला झटका. कल्पेश बॅक टू पवेलियन डीजे. चेंडू पाहतोय आपण पुन्हा ऋषी वरती आक्रमण करतोय. प्रतीक पुढील चेंडू प्रतीक साठी. सुरेख चेंडू हाताळलाय. तो काय ना कोण अंपायर बघते थांबवलं. डेड बॉय पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. दोन धाव्या मात्र प्रत्येकाने धावसंख्या पुढे सरकवली. धावसंख्या झाले. धावपळक अमोल पुसेकर आपल्याला सांगतात 41 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चेंडू मात्र एसटी वरती आदळलाय. चेंडू जातोय एसटीला लागून मात्र धावबाद सॉरी फलंदाज मात्र बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती मला वाटतंय मोठा झटका लागलाय. प्रतीकला माघारी परतावला. धावसंख्या स्थिरावली 41 अंकावरती. जिंकण्यासाठी जागृती संघाला आवश्यक धावसंख्या असेल 42 धावा. त्याचप्रमाणे पेनल्टीच्या मार्फत 7 रन म्हणजे जिंकण्यासाठी 41 + 7 48 49 धावांचं आव्हान असेल ते जागृती क्रिकेट क्लब उन्हावरे संघाला. 49 धावांचं आव्हान आपण पाहूया कशा प्रकारे पार करतोय. एकीकडे आपण नागेशला पाहणार आहोत, धुरंधरला पाहणार आहोत, सूरज असेल, दीपक असेल, अशा प्रकारचे मोठमोठे फलंदाज या ठिकाणी जागृती संघामध्ये पाहतो आपण. वळूया पुढच्या मॅचच्या नाणेफेकडे. पुढचा नाणेफेक होईल धाराई जागमाता क्रिकेट संघ दमामे विरुद्ध एबीसीसी क्रिकेट संघ वावगर. मी दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतोय आपण यायचंय नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक करून घ्यायचंय.
चालेल, थोडी धावसंख्यामध्ये बदल होत आहे. एकूण धावसंख्या झाले 42. 7 रनांची पेनल्टी असेल. जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान असेल जागृती संघासाठी. थोडं स्पीडअप घ्यायचंय. यानंतरचा होणारा सामना नाणेफेक. मी नाणेफेकसाठी विनंती करतोय कर्णधार चला श्रीकांत दादा पडेल आणि मंगेशजी वागणे आले त्या ठिकाणी कर्णधार आहे स्वतः एबीसीसी वावगर संघाचं. मी सन्माननीय अनिलजी मांजरेकर साहेबांना विनंती करतोय आपण या सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. डीजेसीसी दमामे विरुद्ध एबीसीसी वावगर. चला आपण पुढील लढत पाहणारा अध्यक्ष विरुद्ध खजिनदार. सलम फलंदाज पाठवायचे त्या ठिकाणी जागृती संघ. त्याचप्रमाणे ज्यांचं या स्पर्धेला ईशा स्वरूपात देणगी लाभली होती असे सन्माननीय नवयुग संघाचे प्रशिक्षक मार्गदर्शक सन्मान्य श्री दशरथजी झोरू लोंढे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 1000 चला फलंदाज पाचारण करायचं मित्रांनो. जागृती संघ आता झालेल्या नाणेफेक मध्ये धाराई जागमाता क्रिकेट संघ या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केले ते एबीसीसी वावगर या संघाला. आपण सलामी जोडी पाहतोय आपण ठिकाणी धुरंधर आणि नागेश. जिंकण्यासाठी आव्हान असेल 50 धावांचं. कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहूया दोन्ही फलंदाज. नक्कीच आम्ही पुढील सन्मानाकडे बोलतोय. आपण पुढील सन्मान करणार आहोत ज्यांचं खरं त्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं. कॅशच्या स्वरूपात 1111 रुपयाची देणगी ज्यांच्याकडून लाभली असे सन्माननीय पांगारी गावचे सुपुत्र अजिंक्य दलाचे प्रमुख शिलेदार असं ज्यांचं नाव रूपाने नाव आहे असे सन्माननीय श्री दशरथजी झोरू लोंढे साहेब यांच्या ठिकाणी आपण सत्कार करतोय. मी सन्माननीय मनीषजी लोंढे साहेब आणि अनिलजी मांजरेकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपला सन्मान देऊन सन्मान करायचा आहे. चला मित्रांनो आपण वारंवार सूचना करतोय आपल्या अजिंक्यताराच्या 13व्या हंगामामध्ये एक नियम लिखित आहे. त्या नियमाचं वारंवार उल्लंघन होताना या ठिकाणी पाहिलं जात आहे. कोणत्याही संघाने चषक चालू असताना प्रॅक्टिस करायची नाही याची नोंद घ्यायची. जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर आपणास विनंती असेल 13 वर्ष हा नियम लिखित आहे. हा नियम आपण वारंवार नियमामध्ये टाकत नाहीये. शेवटच्या सर्व संघांना ही शेवटची आणि अंतिम वॉर्निंग असेल. यानंतर कमिटी त्याच्यावरती योग्य तो डिसिजन घेईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. कोणत्याही संघाला वॉर्निंग देण्यात येणार नाहीये. जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर माझा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करायचं. आपण बॉल आणण्यासाठी त्या ठिकाणी लाईन वरती बसायचंय. त्याचप्रमाणे साईनाथ क्रिकेट संघ देगाव आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा प्रॅक्टिस करायची नाहीये. सर्व जे अजिंक्यताराचे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल सर्वांनी पत्र्याच्या आतमध्ये यायचंय. पुढील चेंडू दर्शन याचा धुरंदासाठी छान चेंडू चालला. या ठिकाणी ज्यांचं या ठिकाणी आगमन झाले असे सन्माननीय महेशजी गरडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचं टाळ्यांच्या गजर स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे सन्माननीय सुनीलजी पाष्टे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. खरं अर्थाने ज्यांना यांच्याकडून या स्पर्धेला 501 रुपयाची देणगी लाभली होती असे सन्माननीय सुनीलजी पाष्टे साहेब. त्याचप्रमाणे मी यशवंतजी खापरे यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. आपण अनिलजी मांजरेकर साहेबांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे.
कमिटीकडून सर्व संघांना एक सूचना आहे, जी बाउंड्री लाईन आहे 16च्या 16 संघांना विनंती असेल कोणीही त्या पत्र्याच्या बाहेर बसायचं नाहीये. पुढे चेंडू पुन्हा एकदा दर्शनसाठी. या ठिकाणी मात्र चेंडूने बॅटची कडा घेते यष्टीरक्षक विकास, कोणतीही चूक करत नाहीये. जागृती संघाला लागलेला हा पहिला झटका. कर्णधार बॅक टू पवेलियन डीजे. या ठिकाणी मात्र सुरेख फटका खेळलाय, चेंडू खाली कल्पेश येईल. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये. चौकारानंतर मात्र कमबॅक केलं दर्शन याने आपलं दाखवलंय. दर्शन दीपक बॅक टू पवेलियन डीजे. त्याचप्रमाणे हेमंतजी कारीम साहेब या दोन्ही मूर्तींना विनंती करतोय आपण स्टेजवरती आपण स्थानापन्न व्हायचंय. आपणास विनंती असेल आपण यायचं स्टेजवरती आपण स्थानापन्न व्हायचं. पुढील चेंडू पुन्हा दर्शन याचा सामना करते अरविंद. 50 धावांचं आव्हान असेल जागृती संघापुढे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडू मात्र पहिल्या षटक समाप्ती झाले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेत 8 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 42 धावांचं अजून आव्हान असेल. पुढील गोलंदाज कोणाला प्रचारण करतोय? कर्णधार सचिन कोळे. कोणाकडे गोलंदाजी धुरा सोपवतोय? आपण गोलंदाजी मार्क करते गोलंदाज पाहणार आहोत त्या ठिकाणी. सद्गुरू संघाकडे प्रतीक कुळे असेल, कल्पेश मोरे असेल, स्वतः सचिन कुळे, भावेश मोरे, प्रणेश मोरे अशा प्रकारचे गोलंदाजी ऑप्शन्स त्या ठिकाणी सद्गुरू संघाकडे. चला थोडं लवकर मित्रांनो, थोडं लवकर सहकार्य करायचंय. यावेळेस मात्र आता आपल्याला प्रशांत किपिंग करताना दिसत नाहीये. प्रशांतला मात्र या ठिकाणी आपण 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. किपिंग करताना आपण पाहतोय विकास याला. चला सामना थोडा चालू करायचा आहे. 18 चेंडू आणि 42 धावा. स्ट्राईक वरती मात्र पहिली ओव्हर पूर्णपणे नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो असा नागेश मात्र स्ट्राईक वरती पाहतोय आपण. चेंडू सुरेख चेंडू कल्पेश याचा. स्लोवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. कल्पेशाचा प्रयत्नात यश आलंय. विकासने मात्र चेंडू टाकलाय विकासकडे. विकासकडून चेंडू पुन्हा येईल कल्पेशकडे.
पुढील चेंडू आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा कल्पेश याचा नागेश साठी. पुन्हा एकदा कल्पेश आणि नागेश ही लढत. पुन्हा एकदा कायसा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात अपयश आलंय. चेंडू विसावतोय वारंवार. यष्टीरक्षक विकास याच्याकडे बघा, विकास मात्र यष्टीरक्षण करतोय, चेंडू सुद्धा त्याची साथ सोडत नाहीये, वारंवार त्याच्याकडे विसावतोय आणि तो कोणत्या प्रकारची चूक सुद्धा करत नाहीये. आपण क्षेत्ररक्षण पाहतोय लॉंगनला प्रणेश, मिलॉनला या ठिकाणी प्रतीक पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा आकडून पट्ट्याचा चेंडू आहे, चेंडू खाली भावेश येतोय. एक चेंडू पकडलाय, 2 धाव पूर्ण केले, सोडायचा प्रयत्न केला जाईल, धावत होते काय काय खराब कलेक्शन कल्पेश याचं. जर का कलेक्ट चांगला केला असता तर अरविंदला मात्र तसा धावत बॅकफुट मध्ये मतलब बॅक पवेलियन मध्ये यावं लागलं असतं. धावणं थोडं संत गतीने झालंय. विनंती असेल सर्व खेळाडूंना पंचांना सामन्यात थोडी गती द्यायचे, थोडं स्पीडअप घ्यायचं. आपल्याला सर्व सामने हे 4 षटकांचे खेळवायचे, त्यामुळे सर्वांचं सहकार्य हे मोलाचं ठरणार आहे, वेळेचं सहकार्य लाभणार आहे सर्वांकडून. यावेळेस मात्र पुन्हा सुरेख चेंडू पाहूया, पंचांकडे अपील मागे जाते, पंच मात्र अपील फेटाळतायत. सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन ठिकाणी कल्पेशाचा आपण ऑलराऊंडर खेळी बघतोय कल्पेशाची फलंदाजी करताना. त्याचप्रमाणे आपण मागील पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण सिनियर खेळाडू खेळताना पाहिले होते, त्याचप्रमाणे आपण बऱ्याच काळानंतर या ठिकाणी सद्गुरू संभाकडून आपण काशीनाथ मोरे यांना सुद्धा खेळताना पाहतोय. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतायत. त्या ठिकाणी आपण जर त्यांच्या वयाचा विचार केला तर मला वाटतं जवळजवळ 40+ हे खेळाडू असतील. या ठिकाणी पंचांकडे अपील मागितली जाते, पंच अपील स्वीकारतायत. पंचांचा इशारा येतोय नागेश पानकर बॅक टू वडाखाली डीजे. मार्गदर्शक महेशजी गरडकर साहेब यांचा सत्कार होतोय. मी संचालक प्रमुख अनिलजी मांजरेकर साहेब यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. महेशजी गरडकर साहेब यांच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. पुढील फलंदाज गेलाय धनराज नागेश या सेकंडसाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय कल्पेश सुरेख गोलंदाजी हाताळतोय. वैयक्तिक 24 धावा कुठल्या होत्या, आता मात्र गोलंदाजी मध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. बंटी याचा रिव्हर्स ऑफचा प्रयत्न केला जातोय, चेंडू जातोय का सीमारेषे बाहेर, अर्थातच चेंडूला पाठवले सीमारेषे बाहेर येतोय. खन 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 खनी षटकार डीजे. सतरा धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. पुढील गोलंदाज आलाय प्रतीक. आपण गोलंदाजी मार्ग वरती पळतोय, क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पुन्हा दास कायचा पंचांच्या डोक्यावरून चेंडू पाठवला होता, चेंडूला ट्रॅव्हल केले, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धाव पूर्ण केले, तिसरा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी मात्र अरविंद मात्र धाव बाद होतोय. अरविंदला बॅक टू पवेलियन यावं लागेल. 2 धाव पूर्ण केला, तिसरा प्रयत्न केला जाईल. 2 धावांनी धावसंख्या मात्र 19 पुढे सरकले. अरविंद मात्र येतोय बॅक टू पवेलियन डीजे.
अरविंद याची जागा गेलाय सूरज. आपण सूरजला पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक वरती ज्याने पहिल्या रिव्हर्सच्या फटक्यामध्ये आपला खातं ओपन केलं होतं असा धनराज मात्र स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला सूरज. जर्सी नंबर 33 प्रतीक. पुन्हा एकदा क्रॉस दरम्यान खेळण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा निघतात. धनराज मात्र स्ट्राईक वरती याचा प्रयत्न करेल. क्षेत्ररक्षण सुंदर होतं परंतु थोडस फंबल झालं. धनराजला मात्र स्ट्राईक वरती येण्यात यश आलंय. 2 धावांनी धावसंख्या मात्र पोहोचली. धावसंख्या झाले 21 धावा. जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये 29 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू 29 धावा. जर का ह्या षटकामध्ये मोठे फटके आले, जर का हा षटक सुंदररित्या हाताळला प्रतीक याने, तर सामन्याचं स्वरूप मात्र वेगळं असू शकतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आले. यावेळेस मात्र सूरज मात्र स्ट्राईक वरती जात. सूरजने सुद्धा 2023 हा वर्ष गाजवला होता आपल्या फलंदाजीने. नागेश पानकर यांच्यासोबत हा फलंदाज सलामीरला आपण पाहतो तो. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतिक्रियाचा दर्शन आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेला स्क्वेअर लेगला भावेश पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला टोळला. चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. सूरजने मात्र येतोय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय चौकार. डीजे सुरेख चेंडू होता. चेंडू विसावला. यष्टीरक्षक हातामध्ये समीकरण बिघडलंय, बदललंय. 6 चेंडू 24 धावा. पाहूया गोलंदाज कोण येतोय. कर्णधार कोणाकडे धुरा सोपवत आहेत. भावेश मोरे येतोय, प्रणेश मोरे येतोय, सचिन कुळे येतोय की आपण काशीनाथ मोरे यांना गोलंदाजी करताना पाहतोय. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. कर्णधाराला विनंती असेल सर्वांनी एकत्र यायचं नाहीये. पंचांना विनंती असेल टीम मीटिंग करून द्यायची नाहीये. फक्त कर्णधार येईल, गोलंदाज प्रचारण करेल. प्रणेश मोरे किंवा भावेश मोरे. पाहूया आपण कोणाकडे धुरा सोपवली जाते. कर्णधाराने मात्र चला थोडा स्पीडअप घ्यायचंय. नौका गोलंदाज पाहतोय भावेश. जर्सी नंबर 26. धावसंख्या सुद्धा झाली 26. जर्सी नंबर 22 चा 26 आहे. धावसंख्या सुद्धा 26 झाली. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. मित्रांनो, अजिंक्यताचं आपण जर लॉसचा स्वरूप पाहिलं तर हरणाऱ्या प्रत्येक संघाला एक संधी म्हणता येईल, 2 संधी मात्र या ठिकाणी मिळतात. जर का दुसऱ्या संधीला मुकला तर मात्र घरी जावं लागेल, परंतु कोणत्या खेळाडूने घरी जायचं नाहीये. चला थोडा स्पीडअप घ्यायचा. भावेश 6 चेंडू 24 धावा. स्ट्राईक वरती असेल बंटी. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. सहा चेंडू 24 धावा. बंटी या ठिकाणी चेंडू टोळलाय. पाहूया चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे. चेंडू तिथे त्या ठिकाणी विसावला. चेंडू मात्र नाराज झालाय की मी जाणार नाहीये.
मैदानाच्या अडथळ्यामुळे हा चेंडू मात्र चौकारच्या बाहेर येऊ शकला नव्हता, परंतु धावसंख्या मात्र झाले खराब. सुरेख फटकेबाजी पाहते आपण. बंटी याची 10 धावांवरती खेळतोय. बंटी अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 22 धावा. मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, आपण वारंवार पाहत आलोय. यावेळेस मात्र बंटीने वाजवले घंटी, चेंडूला पाठवले सीमा रेषेबाहेर. येतोय खणखणी षटकार डीजे. कर्णधार नोंद घ्यायचे. बाद झालेला फलंदाज मैदानात जाता कामा नये. मित्रांनो, क्रिकेटचा नियम आहे. जागृत क्रिकेट संघ उन्हावरे कमिटीला विचारल्याशिवाय कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये. नियमाचं उल्लंघन करायचं नाहीये. पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहूया. झेल पकडला जातो काय. चेंडू खाली सचिन कोळे येतोय आणि यावेळेस मात्र चुकी होते. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पाहूया जातो का चौकारच्या दिशेने. सुरक्षित त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावांवरती मात्र रोखून ठेवले. धावसंख्या बिघडते, बदलते, समीकरण झाले. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज. जर का ह्या चेंडूवरती षटकार आला असता, हा जर का चेंडू षटकार आला असता तर समीकरण असतं 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू आणि 14. पाहूया भावेश नौका गोलंदाज. फुलटॉस चेंडू, चेंडूला सावलाय. चेंडू उंचावतोय, सीमारेषे बाहेर जातोय. येतोय कण 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 करत येतोय षटकार डीजे. मित्रांनो, समीकरण होतं 6 चेंडू आणि 24 धावा. समीकरण राहिले 2 चेंडू आणि 8 धावा. धनराज नावाप्रमाणे मात्र रनाचं धन मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी ओपन करतोय. 1-2 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा चेंडू दिला इलाक्यात. धन 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 राज येतोय षटकार. समीकरण बदलतंय. धावसंख्या मात्र डीजे. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्यायची. एकदा मित्रांनो, खरं जर क्रिकेटचा फॅन असेल तर बंटीसाठी एकदा जोरदार टाळावायचा. मित्रांनो, सामना हरला होता, जवळजवळ सामना सद्गुरू दाबेल संघाकडे होता, परंतु बंटी गेलाय आणि आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये परत आणलाय. वैयक्तिक मला वाटतं 30 धावांवरती खेळतोय. सामना केलाय फक्त आणि फक्त 9 धावा. 8 चेंडूंचा 8 चेंडू आणि 30 धावा. या 30 धावांमध्ये 4 षटकार, 1 चेंडू आणि 2 धावा. यावेळेस मात्र पुन्हा चेंडूला आठवलं. पुन्हा एकदा इथे चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. बंटीने वाजवले घंटी. सामना विजय झालाय. जागृत क्रिकेट क्लब उन्हावरे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. बंटीसाठी जोरदार टाळून जाऊ दे, होऊन जाऊ दे डीजे. जायचंय नक्कीच या ठिकाणी पारितोषिकचा पाऊल मी विनंती करेन बंटी याला यायचंय.